आणि आधी दैविक सुद्धा संतांमध्ये नसतो महाराज. 3 भेद सांगितले तर एकही त्यांच्यामध्ये नसतो. साधू हे निश्चळ मनाचे असतात, साधू हे सात्विक विचाराचे असतात आणि म्हणून करता एकही भेद त्यांच्याकडे नसतो. भेद हे नाहीच त्यांच्याकडे, हे भेद आपल्याकडे. आपला भेद नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या संतामध्ये असतं. म्हणून करता त्या संताला शरण जा, संतांची सेवा करा आणि जेणेकरून आपला निश्चित उद्धार ते करतील अशा प्रकारे सांगतात. की दलाविषयी तीर्थबुद्धी परी साधू जनाविषयी त्रिशुद्धी जयाची न होतैसी शुद्धी तो नर खरची जाणावा. तो नर खरची जाणावा. पाण्यामध्ये तीर्थ असतं महाराज. हो, गंगेला पाणी, तांब्यात घेतलं पाणी, पण ज्या ठिकाणी आणलंय त्या ठिकाणी पाण्याची पूजा झाली. आता इथं आणून हे काय, त्याला आपण काय म्हणतो, डोंडे. त्याला इथं आणलंय, मावशीने डोंडे आणले इथे बरं का. त्याला काय म्हणतात, त्याला अनारसे. अनारसे बरं का. इथं मावशीनं अनारसे आणले बरं का. पूर्णपणे आपली पूर्ती झाली आणि ते अनारसे आपण सगळ्याला वाटले बरं का. आता अनारसे पण पूर्ती झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर तो काय होतो, प्रसाद होतो महाराज, प्रसाद होतो. पण पाण्याच्या ठिकाणी बरं का, पाणी आहे, पण इथं जसं हे अनारसे आणले त्याचा प्रसाद झाला, पाण्याचं तीर्थ होतं महाराज. आणि तीर्थ म्हणून पराशेने केलं, तीर्थ म्हणून भाव निर्माण झाला की तीर्थातून सुद्धा प्रत्येकाचा उद्धार होतो महाराज. आता गंगेचं पाणी हे पाणी आहे महाराज, पण आपला भाव काय, तीर्थ म्हणून आहे. ते सेवन केलं किंवा अंगावर जर घेतलं तर पाप दैन्य निघून जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. कसं संतांची जी काय वृत्ती आहे ती संत वृत्ती असते महाराज, आणि त्यांची जर आपल्यावर एकदा दृष्टी पडली की आपला निश्चित उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करता संताला शरण जावं, संतांची सेवा करावी अशा प्रकारे आपल्याला कविकार सांगतात. जयाच्या हृदयी स्वानंदानुभव आणि सर्वदा वसे श्री केशव तैसी सर्वत्र समभाव आईसे भूदेव संतजे. आईसे भूदेव संतजे. जयाच्या हृदयाच्या ठिकाणी स्वानुभव आहे महाराज. अनुभव आले अंगात त्याची जागा सांगत असे महाराज. त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी कोणता अनुभव आहे, हृदयाच्या ठिकाणी त्यांच्या भगवंत असतो महाराज. एकतर मुखामध्ये सारखं भगवंताचं नामस्मरण असतं महाराज. नामस्मरणामुळं मुखशुद्धी होते आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंतच असतो. म्हणून करतात देहशुद्धी पण त्यांची झालेली असते बरं का. आणि ज्यांच्या मुखामध्ये देव, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव, मग आपल्याला देवत्व करण्यासाठी करणारच महाराज. होय, करणारच का नाही ते. जसं ते चंदन आहे महाराज, चंदनाच्या ठिकाणी अनेक बोरे, बाबळी, खैर, हिवर असतात महाराज. कृपादृष्टीने आलेल्या कृपादृष्टी न्याहाळी आपुल्या पदी बैसविले असं सामर्थ्य असतं महाराज चंदनामध्ये, आपल्या संतामध्ये. आता चंदनामध्ये सुद्धा तसंच आहे महाराज. हो, सगळ्या वृक्षाला तो चंदनमय करून टाकतो. बोरीचा वास चंदनासारखाच येतो, खैराचा वास चंदनासारखाच येतो, प्रत्येक वृक्षाचा वास चंदनासारखा येतो का, त्या चंदनाच्या संगतीमध्ये सगळे असतात. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपणासारखे करीते तात्काळ, त्यांच्यासारखे करतात अशा प्रकारे म्हणता येईल. ते लोकानुग्रह करते असत म्हणून केवळ लोकाप्रत स्वपाद रजे पवित्र करीत मी देनी सतत फिरताती. स्वतःच्या पायाच्या रजानं प्रत्येकाचा उद्धार. संत चरण रज लागता सहज वासनेचे विज जळून जाय महाराज. असं सामर्थ्य असतं संतांच्या चरणाच्या रजामध्ये. किती सामर्थ्य असते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आपल्या ज्या काय वासना असतात का महाराज, संतांच्या संगतीमध्ये किंवा त्यांच्या पायाची धूळ जर आपल्या कपाळाला जर लावली तर अनेक वासना
नाहीशा होण्याचं सामर्थ्य त्या संतामध्ये असतं. म्हणून करता अशा ब्राह्मणाला, अशा संताला शरण जा अशा प्रकारे सांगतात. दर्शन स्पर्शनादिके निगुती सकळ जना पवित्र करीती. वा आयशी क्षेत्र तीर्थे दैवत्याती येदिनी वरुणी आहेत. दर्शन स्पर्शन निगुती, बरं का, दर्शन स्पर्शन निगुती सांगितली महाराज. कोणतं बी कार्य निगुतीने जर केलं तर होतं महाराज. आणि संतांचं तसंच आहे महाराज. त्यांचे दर्शन झालं की त्यांचा प्रशय झाला की आपला उद्गारच निश्चिती महाराज. मग हे कुठं असतात? तीर्थाच्या ठिकाणी असतात, क्षेत्राच्या ठिकाणी असतात महाराज. आता तीर्थ आणि क्षेत्र पंढरपूर आहे महाराज, बरं का. मग तिथं सगळ्या महाराष्ट्रामधले साधू येतात. तिथं संत कुठं सांगितले? तीर्थाच्या ठिकाणी सांगितले, क्षेत्राच्या ठिकाणी सांगितले. आता काशी आहे महाराज. काशीच्या ठिकाणी पूर्ण जगातले साधू येतात महाराज. कुठले? जगातले साधू येतात त्या ठिकाणी. आता कुंभमेळा आता नाशिकला होणार आहे महाराज. त्या ठिकाणी सगळे जगातले साधू येणार आहेत. मग अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आणि त्यांची फार निगुती असते महाराज, बरं का. त्या दृष्टी एकदा टाकली की आपला उद्धार, किंवा प्रशन म्हणजे डोक्यावर हात ठेवला की आपला निश्चित उद्धार करतात. म्हणून करता संतांच्या संगतीमध्ये राहा म्हणून सांग. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, किंवा आता साधू थोर दाना, साधू थोर दाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधूसारखं थोर, हो, तीर्थाच्या ठिकाणी साधूच आहे. व्रताचरण करण्यासाठी कोण लावतं आपल्याला? साधूच करायचं सांगतात नाही, साधूच सगळं सांगतात. म्हणून करता साधूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य. म्हणून करता संतांची सेवा करा म्हणून सांगतात. परिती हळूहळू कालांतरे पवित्र करती गे ममदारे. आणि सती तो निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ. दर्शन मात्रे तत्काळ. आता आपल्या घरामध्ये, घराकडे जर नाही बघितलं ना महाराज, कीर कचरा, घर सगळं धुरळ्यानं मलिन होतं महाराज. तशा पद्धतीनं जर आपण संतांच्या संगतीमध्ये जर नाहीत राहिलो तर 10 इंद्रिये 9 वेशी तर आपल्या गलित होतात महाराज, गलित होतात. आणि संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर थोडा थोडा केर कचरा नाहीसा होतो आणि आपलं घर स्वच्छ होतं महाराज. 10 इंद्रिया वाट आपलं 10 दरवाजे आहेत आपल्या देहाला. किती दरवाजे? 10 दरवाजे. 10 दरवाजा वाट केर कचरा झाडून बाहेर काढता येतं महाराज. आणि घर पुन्हा शुद्ध होतं. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर घर शुद्ध होतं. आपण रोज जर घरात राहिलो तर आपलं घर शुद्ध होतं का नाही? आणि केव्हा तरी एकदा महिन्याला जर घरात गेलो तर कसं होतं आहे घर? आता तिथं कुणी नाही जाऊ द्या महाराज. धुळीनं काहीतरी पडल्या जातं, उंदरं घुशी घरामध्ये येतातच नाही. तशा पद्धतीने उंदरासारखे घुशीसारखे काम करू देत आपल्या हृदयामध्ये, बरं का. मग संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर ते केर कचरा करीत नाहीत महाराज घरामध्ये. आणि झाडून काढता येतं, सगळा केर कचरा बाहेर लावता येतो घरातला. आणि तशा पद्धतीने संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर काम क्रोधाचा कचरा आपल्या हृदयामध्ये होत नाही. देह असणारा निर्मळ राहतो. याच्यासाठी संतांच्या संगतीमध्ये राहा अशा प्रकारे सांगतात. आयसा साधू विप्राचा स्वभाव काय वर्णुके त्याचा प्रभाव. वा तई मद दिले वैभव म्हणून केशव मी झालो. म्हणून केशव मी झालो. आईच्या साधू संताचा स्वभाव काय वर्णू तयाचा. काय वर्णुके त्याचा प्रभाव. काय वर्णुके तयाचा प्रभाव. होय, साधू संताचा असा स्वभाव आणि किती प्रभाव आहे त्याचा. काही लोक अभाव दाखवतात महाराज. आम्ही साधू आहोत असा अभाव दाखवतात, पण प्रभाव नसतोच त्यांचा, नुसता अभाव दाखवतात. पण त्या साधू संतांचा प्रभाव आमच्यावर पडल्यानंतर आमचं कल्याण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही.
झालं म्हणून सांगितलं. कुणी सांगितलं? ते आपले कवी करते परशुरामजी. परशुरामजीनं सांगितलं. अशा संताचा प्रभाव आमच्यावर पडला म्हणून हे ग्रंथ लिहिण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं. अशा प्रकारे परशुरामजी सांगतायत. आणि ते सामर्थ्यसुद्धा आपल्या ऐकण्यावर निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून करता संतांच्या प्रभावामध्ये राहा, सहवासामध्ये राहा आणि प्रत्येकावर त्याचा प्रभाव पडेल आणि प्रत्येकाचं कल्याण होईल. अशा प्रकारे ते सांगतात. बरोबर आहे? कुठं लागलं? भरपूर आहे. सकळ प्राण्यामादी ब्राह्मण जन्म मात्रेची याती श्रेया आणि तपो विद्यास भक्तिमान झालिया मग काय वर्णू. झालिया मग काय वर्णू. बरं का, 4 वर्ण आहेत. 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बरं का, 4मध्ये ब्राह्मण श्रेष्ठ सांगितले मला. आता ब्राह्मण तर हे श्रेष्ठ आहेत. मग त्याच्याकडे विद्या, ज्ञान, विद्या जर असेल, ज्ञान असेल, तप असेल, तर मग त्या ब्राह्मणाचं काय वर्णन करावं? त्या ब्राह्मणास आधीच वर्णन श्रेष्ठ. मग त्याचं तप, पुन्हा विद्या आणि पुन्हा संतत्व त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर अशा ब्राह्मणाचं वर्णन करणं शक्य नाही. हे ब्रह्म जाणे ते ब्राह्मण अशा प्रकारे होतात म्हणून सांगतात. ब्राह्मणापेक्षा नेमज काही हे चतुर्भुज रूपही प्रिय नाही. सर्व देवमय मी शेषशाही तैसाची प्रही वेदमय. आता जे काय ब्राह्मण आहेत का, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. मी सुद्धा ब्राह्मणासारखा नाही म्हणून सांगितलं स्वतः भगवंतानं. बरं का, श्रीहरीनं सांगितलं. ज्यावेळेस श्रीहरी लक्ष्मीला सांगू लागले, मी सुद्धा त्या ब्राह्मणापेक्षा कमी पडतो का, माझाच अंश त्या ब्राह्मणामध्ये आहे. श्रीहरीनं सांगितलं लक्ष्मीला, माझाच अंश त्यांच्यामध्ये आहे, माझी विभूती त्याच्यामध्ये आहे. म्हणून करता ते ब्राह्मण श्रेष्ठ असतात. असं सामर्थ्य त्या ब्राह्मणामध्ये आहे. अशा प्रकारे सांगतात. परी दुष्प्राज्ञ मूर्खते हे नेनुनी गुरु विप्रात्मा मी या लागुनी आर्च्यादी विषयी भेदबुद्धी होनी अवमानिती साचार. भेदबुद्धी असते महाराज लोकांकडे, भेदबुद्धी. मग ते विद्वान असतील का, संतत्वाला पावलेले असतील का, त्यांच्याजवळ गेल्यानंतर माझा उद्धार होईल का, अशा प्रकारची भेदबुद्धी. जे गुरुला शरण गेले नाही, गुरुचा त्याच्यावर कृपा झालेली नाही, गुरुची कृपा ज्याच्यावर झालेली नाही का, त्याच्यामध्ये भेद येतात महाराज. ज्याच्यावर गुरुची कृपा झालेली नाही, ज्याला खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले नाही किंवा आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालेले नाही, मग संताकडे गेल्यानंतर निश्चित माझं कल्याण होईल का असा भेद होतो. त्यांच्याने बुद्धिभेद होतो. आणि त्यांच्यामुळं असे मूर्ख लोक आहेत का, त्यांच्याकडे जात नाही, उलटी त्यांची निंदा करतात, संतांची निंदा करतात. हो, संतांची तुकाराम महाराजासारखीची निंदा केली, मारली. हो, ज्ञानेश्वर माऊली आपण ऐकतो ना, ज्ञानेश्वर माऊलीला मारलं महाराज. असे लोक त्रास देतात महाराज. हो, भेद करतात. भेदबुद्धीनं त्यांच्याकडे जात नाहीत, उलटं त्यांना नावं ठेवतात. असे दुर्बुद्धी लोक आहेत. मग त्यांचा उद्धार कसा होईल? ते निश्चित नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारे सांगतात. आणि सदिप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत आयसे चिंतात भाविती. आयशे चित्तात भाविती. बघा, आणि सदिप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत आयसे चिंतात भाविती. असो हे चराचर, हे ईश्व, याच्यावरले जे काय ब्राह्मण जे आहेत, ईश्वरची माझे घर किंबहुना चराचर सोय आपणची झाला. हे ईश्वरच भगवंत आहे महाराज. हे ईश्वर आहे महाराज.
हे जग जनार्दन आहे, हे जग जगन्नाथ आहे महाराज, मीच आहे म्हणले सगळ्यामध्ये. असे जर चित्तात जेणं भावना जर धरली तर निश्चित प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे बापू चित्ता आणि चित्तात या दोन्हीतला फरक बघा काय आहे? चित्तात म्हणजे शरीरामध्ये माझ्या मनामध्ये आणि चिंतात म्हणजे मग हे